गुड मॉर्निंग स्टुडंट. तर डेमोग्राफी या विषयातील आपण मागे डेमोग्राफी म्हणजेच लोकसंख्याशास्त्र. तर लोकसंख्याशास्त्राची व्याख्या आणि लोकसंख्याशास्त्राचा अर्थ याविषयी सविस्तर माहिती आपण मागील तासामध्ये बघितली. त्यामध्ये व्याख्यांमध्ये आपण वॉरेन थॉम्सन, डोनाल्ड बोन आणि क्लार्क या व्यतिरिक्त हे मुख्य अभ्यासक आहेत लोकसंख्याशास्त्राचे. या व्यतिरिक्त आपण जी.टी. त्रिवार्था, मेलेझिन आणि फ्रँक लॅरिमर या शास्त्रज्ञांच्या व्याख्या आपण मागील क्लासमध्ये बघितलेल्या आहेत. आणि तर या व्याख्यांच्या एकूण अभ्यासांती आपल्याला असं लक्षात आलं की लोकसंख्या, तिच्या विभागणीवर परिणाम करणारे घटक, तिची वाढ, स्थलांतर, संरचना इत्यादींचा भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे लोकसंख्याशास्त्र होय, असं एकंदर या थोडक्यात आपण याचा निष्कर्ष काढू शकतो. म्हणजे या एकूण व्याख्यांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की ह्या सर्वांचा भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास म्हणजेच लोकसंख्याशास्त्र होय, असा निष्कर्ष काढता येऊ शकतो आपल्याला. यानंतर आपण आज लोकसंख्या भूगोल, त्याचं स्वरूप किंवा लोकसंख्याशास्त्राचं जे स्वरूप आहे, लोकसंख्याशास्त्राच्या स्वरूपाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर लोकसंख्येच्या अभ्यासात लोकसंख्येचा आकार, बरोबर आहे, म्हणजे लोकसंख्येचा आकार म्हणजे लोकसंख्या किती आहे आणि तिचे वितरण. लोकसंख्येचा आकार आणि तिचे वितरण म्हणजे साईज अँड डिस्ट्रीब्युशन व तिची संरचना, त्याला आपण कंपोजिशन असं म्हणू. तर लोकसंख्येचा आकार, तिचे वितरण आणि संरचना या विषयाचा प्रामुख्याने विचार केला जातो. लोकसंख्याशास्त्राच्या अभ्यासामध्ये लोकसंख्येचे वितरण, लोकसंख्येचे साईज आणि लोकसंख्येची संरचना कशा प्रकारे आहे या बाबींचा विचार लोकसंख्याशास्त्रामध्ये केला जातो. उदाहरणार्थ लोकसंख्या व तिची विभागणी, निरनिराळ्या क्षेत्रातील लोकसंख्येची घनता, लोकसंख्येची वाढ, जन्म मृत्यू दर आणि स्थलांतर या लोकसंख्या व साधन संपत्ती या सर्वांचा भौगोलिक परिस्थितीशी संबंध आपल्याला पाहायला मिळतो. तसेच या विषयाचे अध्ययन आकडेवारीवर आधारित आहे. शिवाय यातील विषय एकमेकांशी निगडीत आपल्याला असल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे लोकसंख्येचा अभ्यास वेगवेगळ्या प्रकारे होतो. म्हणून लोकसंख्याशास्त्रास खालील दिल्याप्रमाणे वेगवेगळे स्वरूप प्राप्त झालेले आहे. लोकसंख्येचे स्वरूप काय एक आहे का? फक्त नाही, तर लोकसंख्या व तिची विभागणी, निरनिराळ्या क्षेत्रातील घनता, जन्मदर, वाढ, स्थलांतरण, मृत्यू प्रमाण या सर्वांचा अभ्यासाअंती लोकसंख्या भूगोलात मग काही ते उपविभाग पडतात. त्यामध्ये आहे, पहिला आहे संख्यात्मक स्वरूप, क्वांटिटेटिव्ह नेचर म्हणजे संख्यात्मक स्वरूप. लोकसंख्येचं संख्यात्मक स्वरूप, त्यामध्ये सर्व आकडेवारीवर ते आधारित आहे. उदाहरणार्थ एखाद्या प्रदेशाची लोकसंख्या किती, स्त्रियांचं प्रमाण किती, पुरुषांचं प्रमाण हे आकडेवारीमध्ये दर्शवल्या जाते. म्हणून त्याला संख्यात्मक स्वरूप असं आपण म्हणू. तर कोणत्याही देशाची लोकसंख्या, तेथील लोकसंख्येचे वितरण, घनता, जन्म मृत्यू प्रमाण, व्यवसाय, वैवाहिक स्थिती, साक्षरता, स्थलांतर म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जे स्थलांतर होते ते, दैनिक स्थलांतराला या ठिकाणी महत्त्व दिलेलं नाही. तर इत्यादींच्या अध्ययनात आकडेवारीला फार महत्त्वाचे स्थान आहे.
मग आकडेवारीवरून लोकसंख्येची जी स्थिती आहे व त्याचे स्वरूप स्पष्ट होत असते. लोकसंख्या संशोधनात तर आकडेवारीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. म्हणजे जे काही लोकसंख्या शास्त्रामध्ये जे काही संशोधन करतात विद्यार्थी, जे स्कॉलर संशोधन करतात, त्या संशोधनामध्ये लोकसंख्येच्या आकडेवारीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. म्हणजे साधारणतः लोकसंख्येचा जर 1991 मध्ये भारताची लोकसंख्या किती होते किंवा एखाद्या राज्याची लोकसंख्या किती होती आणि 2025 मध्ये लोकसंख्येची आकडेवारी किती होती, ते हे सर्व संख्यात्मक आहे. बरोबर आहे. म्हणून संख्यात्मक स्वरूपाला लोकसंख्या शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. मग त्यानंतर आहे भौगोलिक स्वरूप. लोकसंख्या शास्त्रामध्ये लोकसंख्या शास्त्रामध्ये भौगोलिक स्वरूप हा सुद्धा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. लोकसंख्या भूगोल म्हटले म्हणजे तिथे लोकसंख्येचे अध्ययन भौगोलिक परिस्थितीच्या अनुषंगाने होत असते. म्हणजे कोणत्याही देशाची लोकसंख्या असेल तर ती लोकसंख्येचे जे अभ्यास आहे तो अभ्यास साधारणतः तिथील भौगोलिक परिस्थितीच्या अनुषंगाने होत असते. उदाहरण असेल तर पर्वतीय प्रदेशामध्ये मैदानी प्रदेशापेक्षा लोकसंख्या विरळ आहे. बरोबर आहे. याचं कारण तिथली जी भौगोलिक परिस्थिती आहे त्यावर ते डिपेंड आहे. आणि मैदानी प्रदेशामध्ये पर्वतीय प्रदेशापेक्षा जास्त लोकसंख्या आहे किंवा नदीचे जे खोरे आहेत त्या ठिकाणी अत्यंत लोकसंख्येची घनता आणि लोकसंख्या सुद्धा अत्यंत जास्त आहे. कारण ते तेथील जी भौगोलिक परिस्थिती आहे त्या भौगोलिक परिस्थिती ती लोकसंख्येला अनुकूल असते. म्हणून त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता किंवा लोकसंख्येचे वितरण सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळते. मग या भौगोलिक परिस्थितीचा जर विचार केला तर प्रदेशाची भूरचना कोणत्याही प्रदेश म्हणजे लोकसंख्या भूप्रदेशावर डिपेंड करते. आताच तुम्हाला सांगितलं मैदानी प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता आणि लोकसंख्या सर्वात जास्त आहे. पर्वतीय प्रदेशामध्ये किंवा सागर किनारे आहेत किंवा बर्फ जिथे थंड हवेचे ठिकाण आहे, अतिशय थंड जसं पृथ्वीच्या उत्तरेकडील जो भाग आहे ग्रीनलँड वगैरे त्या ठिकाणी लोकसंख्या अत्यंत विरळ आपल्याला पाहायला मिळते. परंतु ते समशीतोष्ण कटिबंधाचा जर विचार केला तर समशीतोष्ण कटिबंधामध्ये सर्वात जास्त लोकसंख्येची घनता आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर कर्क आणि जिथून मकर वृत्त आणि कर्क वृत्त जातो त्या ठिकाणी सुद्धा लोकसंख्या कमी प्रमाणात असलेला आपल्याला पाहायला मिळते. परंतु समशीतोष्ण कटिबंधामध्ये सर्वात जास्त लोकसंख्येची घनता आहे. याचं कारण काय की तिथले जे हवामान आहे ते मानवी वसाहतीस उपयुक्त आहे किंवा सोयीस्कर आहे. त्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता सर्वात जास्त असते. मग दुसरं आहे आर्थिक स्वरूप. लोकसंख्येवर उद्योगधंदे, शेती, वाहतुकीचे साधने, खाणकाम इत्यादी उद्योग अवलंबून आहेत. या व्यवसायावर भौगोलिक घटकांबरोबर आर्थिक घटकांचाही परिणाम होत असतो. बरोबर आहे. लोकसंख्येवर उद्योगधंदे, शेती, वाहतुकीचे साधने, खाणकाम इत्यादी उद्योग अवलंबून आहेत. या व्यवसायावर भौगोलिक घटकांबरोबर आर्थिक घटकांचाही परिणाम होतो. वरील उद्योगामुळे प्रदेशात आर्थिक विकास होतो आणि आर्थिक विकास झालेल्या प्रदेशात लोकसंख्या जास्त व मागासलेल्या प्रदेशात लोकसंख्या कमी पाहायला मिळते. मग नियोजनकारास या सर्व गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. म्हणून लोकसंख्येचे अध्ययन आर्थिक दृष्टिकोनातून केले जाते. त्यामुळे या विषयाला आर्थिक स्वरूप प्राप्त झालेले आहे. थँक्यू. आज आपण इथे थांबू. यानंतर आपण बाकीचे जे 2 घटक आहेत ते उद्या घेऊ. थँक्यू.